मूड ऑफ. अगदी जाऊया मॅचकडे. 4 पहिल्याच बॉलवर 4. सुरुवात कडक करून दिलेली आहे. आपली पथराळी. चांगला चेंडू ऑफस्टमच्या बाहेर ठेवला जातोय आणि चेंडू टप्पा पडल्यावर उडलाच नाही. इथे फलंदाज तुषार देखील थोडा हैराण झाला की चेंडूने बाउन्सच घेतला नाही. आणि बऱ्याच वेळ बघायला गेलं तर बसलेले आहेत. आता मात्र पथराळी मैदानामध्ये उतरले. त्यांना पहिली मॅच बाय मिळाली होती. चेंडूला जाऊ दिलं. पंच पुन्हा एकदा सांगताय चांगला चेंडू आहे. इथून वाईट तुम्हाला मिळणार नाही. चांगली गोलंदाजी. तीन ओव्हरची मॅच. 3 बॉल 4 यावेळेस झालेले आहेत. ऑन साइडला खेचून मारला आहे. मस्तक पे दस्तक. इक्का नाही दुक्का नाही. सीधा सीधा छक्का. 6 रन. काय बॅटिंग होत असताना 2 तेरी तो 2 मेरी. अटीतटीची मॅच आहे. धावा झाल्या 10. 4 चेंडू मागे. गोलंदाज सागर. ऑन साइडला खेचून मारलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मात्र इथून मिळणार आणि 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 11. 5 चेंडू मागे 11 धावा झाल्यात. आता मात्र स्ट्राईकवर फलंदाज कौशिक आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार आणि कौशिकची जोडी यावेळेस आपण बघू शकतात. शेवटचा अंतिम चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज देखील सज्ज आहे. 11 धावा खर्च केलेत. 1 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला. आजची आपण बघू शकतात 1 डे अँड नाईट क्रिकेट स्पर्धा फ्रेंड्स चषक 2025चे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. वर्ष दुसरं, पर्व दुसरं. मागच्या वर्षी स्पर्धा जिंकली होती. कुंभवली VRCC ने मॅच स्पर्धा जिंकली होती आणि ती अजूनही रेसमध्ये आहे. बॉलर नेम कुणाल. क्रिकेटचा खेळ कधी कुठेही जाऊ शकतो. काही सांगता येत नाही कोण कधी जिंकेल आणि काळाची गरज आहे बदल. आणि यावर्षी नक्कीच विचार करत असेल की कोणी नवी चॅम्पियन बनावा. परंतु तो बनणार कोण? VRCC ला थांबवणार कोण? हे जो कीपर अगदी जवळ उभा. त्याच्या हाताला चेंडू लागून शॉट थर्डमॅनला फील्ड होतो. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज पाहायला मिळतोय कुणाल. 1 धाव. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 12. स्कोर कार्डवर लागले जात आहेत. 12चे 12 धावा तुषारच्या बॅटमधून आल्यात. कौशिक 1 बॉल खेळतोय. डॉट घेतोय तो चेंडू. यावेळेस ऑफस्टमच्या अगदी बाहेर. छेडखानी केली नाही आणि 1 धाव पूर्ण केली. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 13. वाईट बॉल आलाय. एज लागलंय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. सोपा कॅच ड्रॉप. यंगस्टर खेळाडू कुठे ना कुठे मोबाईल जास्त आणि मैदानी खेळ कमी. 14 धावा धावपलकावर. स्कोर कार्डवर 1 ओव्हर 2 चेंडूचा खेळ झालाय. उंच खेळ आहे चेंडूला. चेंडू जाणार की बाहेर की कॅच होणार? कॅच होणार. विकेटचं पतंग. पहिल्या बॉलवर संधी मिळाली होती परंतु यावेळेस संधी मिळणार नाही. चांगली जजमेंट आणि चांगली कॅचिंग. बॅटच्या रडारमध्ये होता चेंडू. बघायला गेलं तर हा बघा अगदी बॅटच्या रडारमध्ये सरळ उचलला चेंडूला. योगेश पिंपळे म्हणजेच गुड्डू यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हार्डलक की कोलवडी टीम
इकडे पराभूत झाली. होते क्रिकेटमध्ये. मी म्हणेल की हार खऱ्या अर्थाने आली पाहिजे, ती देखील खूप महत्त्वपूर्ण असते. तेव्हा मात्र विजयाचा खरा अर्थ कळतो. हरिवर्षन राय बच्चनची कविता जी आहे ना, ती खऱ्या अर्थाने मात्र काहीतरी शिकवण देऊन जाणार आहे की असफलता एक चुनौती है, उसका स्वीकार करो, क्या गलत हुआ सोचो और सुधार करो, जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष के मैदान से ना भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. एकदा हरला तरी मैदानात उतरेल, 10 वेळा हरला तरी मैदानात उतरेल, 50 वेळा हरला तरी मैदानात उतरेल. जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मैदानात उतरणार, ही जिद्द असणं गरजेचं आहे. मोठे मोठे दिग्गज व्यक्ती देखील सुरुवातीला अपयशी झालेत. आता मी कोणाला विचारलं, जर सांगितलं की सर्वात फास्ट धावणारा या जगामध्ये कोण असेल, तर लगेच तोंडावर नाव येईल हुसेन बोल्ट. हा वेगवान धावणारा व्यक्ती आहे. 9.58 सेकंदामध्ये त्याने 100 मीटर पूर्ण केलं होतं, वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. स्कोर झालेला तो म्हणजे 16 2 ओव्हर नंतर 5 बॉल 15. थोडं क्रिएशन केलं आमचं गुणलेखक, तरी थोडा विचार करत होते की काय झालंय. 5-15 स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल षटकातला आपल्याला पाहायला मिळतोय आणि शेवटचा बॉल फटका अगदी खेळलाय. लॉंग ऑन रिझल्टला जात असताना 1 पूर्ण केली आणि 2 देखील पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं पाहायला मिळालं. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 17 2 षटकाच्या समाप्तीनंतर शेवटचं आणि अंतिम षटक यानंतर होणारी मॅच. टॉससाठी यायचंय कुरगाव आणि त्यांच्या विरुद्ध कुरगाव आणि टेंबी. टॉससाठी यायचंय. नेक्स्ट मॅच कुरगाव आणि टेंबी. मी सांगत होतो हुसेन बोल्ट विषयी की अगदी फास्ट धावणार आहे, परंतु पहिली जी रेस खेळली होती ना त्याने, त्यामध्ये तो 5वा आला होता. त्याच्यानंतर त्याने अथक मेहनत घेतली. म्हणजे त्याला कळलं की जिंकण्यासाठी मला अजून मेहनत करावी लागेल, सहजासहजी मला विजय मिळणार नाही आहे. आणि त्याने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं देखील की आमची रेस जी आहे ना, ती काही सेकंदाची असते, परंतु त्याच्या मागे मेहनताने ती आम्हाला 3 ते 4 वर्ष घ्यावी लागते, तेव्हा मात्र जाऊन ना आम्हाला स्पर्धा जिंकता येते. तर तुम्हाला देखील डायरेक्ट तुम्ही मैदानावर उतरणार तर नाही होणार, प्रॅक्टिस करावी लागेल. प्रॅक्टिस करताना तुम्हाला ते एफर्ट द्यावे लागतील. काही जण येतात, बॉलिंग केली, मार पडला, काय नाही, प्रॅक्टिसला काय नाही होत, परंतु मॅचला पण तसाच बॉल पडतो. मग गोलंदाज नाव नयन, आणि नयन पहिलाच बॉल घेऊन तयार होणार. जेव्हा ॲक्शनला उभा राहिला होता नयन, असं वाटलं कबड्डी खेळतो की काय, अगदी सर्व्हिस टाकेल की काय असं वाटलेला. अठरा धावा, पहिला बॉल सिंगल. फटलाय, फटका फसलाय, उंच गेलाय आणि कॅच ड्रॉप होताना हे मोठं टेन्शन आहे. सोपा कॅच हा दुसरा ड्रॉप होतोय. पहिला पाहायला मला जर्सी नंबर 45 आणि आता कॅच ड्रॉप करताना टीमचा कॅप्टन जो इंटरव्ह्यूला आलेला सौरभ, अगदी दोन्ही सोपे कॅच ड्रॉप होताना. धावा 18, 2 चेंडू झालेत. 19, 2 चेंडू झालेले आहेत आणि 4 बॉल बाकी आहेत. रनआउटमध्ये विकेट मिळालाय.
कुरगाव टीमचा कॅप्टन आलेला आहे. टेंबी टीम कॅप्टनला पाठवा आणि थोडं लवकर पाठवा, आता वेळ कमी आहे. अगदी रात्रीचे 1:14 झाले आहेत. विकेट आलाय आणि रनआउटमध्ये पुन्हा एकदा विकेट आलाय. हिट विकेट आलेला. येस, हा पहिला फलंदाज जो या स्पर्धेमध्ये हिट विकेट पाहायला मिळतोय. बाळा यांना मी विनंती करेल की आपण मानस म्हणजेच बड्डे बॉय मानसने टॉस पाडायचा आहे पुढच्या मॅचचा. पुन्हा एकदा तयार. क्रॉस बॅटेड फटका खेळलाय आणि 1 आणि 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. कुरगाव आलेला टेंबी, आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर पाठवा. काय होतंय मैदानाच्या आतमध्ये, आबाधबी सुरू आहे की काय? फक्त थ्रो केला जातो इथून तिथून तिथून इथून, परंतु चेंडू हातात आलाच नाही आणि 3 धावा पूर्ण केल्या. 22 स्कोरकार्डवर 2 चेंडू बाकी आहेत. धन्यवाद. दरम्यान आता आपण सामना पाहतोय, दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना टेंबी विरुद्ध कुरगाव. टेंबी संघांचा कॉल असेल काटा छापा. कुरगाव संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला. नाणेफेकीचा कॉल जिंकून तुमचा प्रथम निर्णय काय असेल? आम्ही बॉलिंग घेऊ इच्छितो. आणि टेंबी संघ एवढा बलाढ्य संघ आहे, बलाढ्य संघासमोर किती धावसंख्या मध्ये रोखण्याचा तुमच्या मनामध्ये मानस असेल? आमचा प्रयत्न त्यांना 30-35 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करेल आम्ही. निश्चितच कुशल, एक तुम्हाला म्हणायचं आहे की मानसाने ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे, या टुर्नामेंटबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? आपल्या वंजारी समाजात नाईट टुर्नामेंट होत नाही आहे. केळावी पण मानसने उतरवली होती, ती पण अप्रतिम झाली होती टुर्नामेंट आणि ही पण चांगली टुर्नामेंट आहे. चला, दोन्ही संघाला बेस्ट लक या दुसऱ्या फेरीतील सामन्यासाठी. आपण आता वळूयात कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. तिथे आपल्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ पास्तड मिस्टर प्रीतमजी घरत. तीन धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 24-24 27 झाले. 28 धावेचं टार्गेट इकडे सेट केलेलं आहे.
षटकार आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावपलकावर. 9 स्कोर कार्डवर यावेळेस लागले जात आहेत 1 ओव्हर नंतर. आणि 12 बॉलमध्ये बनवायचे आहेत. एकोणीस. पहिलाच बॉल घेऊन तयार होणार आणि 12 बॉलमध्ये पाहिजेत 19. 9 झालेत एका ओव्हरमध्ये. शुभम रूपम आणि यस गॉन विकेट. दोन विकेट सलग आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि धाबा झाल्यात 9. शॉर्ट बॉल कट केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक 1 पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न खराब फेकी. 2 पूर्ण झाल्या. बॅकअप पाहायला मिळत नाही आणि 3 पूर्ण होताना या मॅचमध्ये तिसऱ्यांदा 3 धावा पूर्ण होत आहेत. पहिल्या वेळेस बघायला गेलं तर बॅटिंग करताना पथराळी टीमने देखील 2 वेळेस 3-3 धावले आणि आता मात्र टीम मोरेकुरणने देखील 3 धावा पूर्ण केल्या त्या 2 बॅट्समनने. स्कोरबोर्ड 12 आता पाहिजेत 15. 16 पाहिजेत. 28चा टार्गेट आहे. काय स्ट्रोक खेळलाय वीरेंद्र सेवाग स्टाईल. चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईन पार. अप्पर कटचा येतो चौकार. 4 धावा. स्कोरबोर्ड 16. सुपर स्ट्रोक. क्या बात आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड लाईनीच्या जवळ काय देखना स्ट्रोक खेळलाय. बार बार देखो, हजार बार देखो इस स्ट्रोक को. 16 स्कोर कार्डवर. 4 बॉल झाले. 2 बॉल बाकी आहेत. अगदी 7 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. मजा आ रहा है बैटिंग देखने के लिए. सुपर बल्लेबाजी मिस्टर कुणाल सांगतोय आता नाही थांबणार. 2 सलग चौकार. स्कोरबोर्ड 20 पाहिजेत 8. 7-8. सात बॉल 8ची गरज.
एज लागले, 1 धाव मिळेल. 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21-21, 6 बॉल आणि 7 धावेची गरज.
थोडं सहकार्य करा, सर्वांनी सहकार्य करा. कोणी गर्दी करू नका, कोणी गर्दी करू नका. बघा, कोणी गर्दी करू नका मैदानामध्ये. आवाज ना 20% पण नसेल. हा बस तेवढाच राहू दे, काय करत नाही. बघा, कोणी गर्दी करू नका. मैदान रिकामी करा, मॅच ऑन करा. बस भरपूर झालं एवढा. 6 बॉल 7 ची गरज. 6 बॉल आणि 7 धावेची गरज आहे. बोला ना, अजून कमी करू. कमी आहे, कमी आहे. ओके आहे, हो सर. ओके आहे. कमी आहे, कमी आहे, कमी आहे. 6-7, 6-7. मैदान मैदान रिकामी करा. मैदान भाई लाईव्ह चालू का ना, आता लाईव्ह बंद केलेली ना.
गाव संघ अमित अमित बाहेर राहू जा प्लीज. चला भाविक थोडा बाहेर करायचं सगळ्यांना. चला सामना चालू. सहा सात. अमोल गोलंदाजी मार्कवर 21 वर 2 बाद. फुलटस बॉल चांगला स्ट्रोक खेळलाय कव्हरच्या ठिकाणी. वन बाउंस चेंडू उडवला जातोय. एक धाव पूर्ण केली, 2 धावा देखील पूर्ण. 5-5. त्याला लागेल ना काम. ए भाई तुला मोबाईल काम लागेल कशाला? अरे माझा मोबाईल तसा चार्ज नाही होत, इकडे खाली ठेवावा लागेल. 5-5 ची गरज. 5 बॉल 5. फुलटस बॉलला फटका स्विंग केला आहे आणि कॅच आउट. विकेट. खराब बॉल होता त्यावर मात्र विकेट आलाय. 4 मध्ये 5 ची गरज. मिहीर वडे यांना मी विनंती करेल. मिहीरजी वडे आपण मुख्य व्यासपीठावर या. विनंती आहे. 4-5 ची गरज. लॉलीपॉप चेंडू दिला होता, त्या चेंडूवर मात्र विकेट आलाय. फुलटस बॉल लॉलीपॉप बॉल त्यावर मात्र विकेट. 4-5. काय फटका खेळलाय परंतु इकडे विकेट. पुन्हा एकदा 3-5. अथर्व 3-5 ची गरज. तेवीस वर 4. 3-5. 5-5 असताना 3-5 वर आलंय मॅच. आणि पुन्हा एकदा फुलटस बॉल आणि कॅच ड्रॉप. 1 पूर्ण आणि 2 पूर्ण होत असताना हो फुलटस बॉल भेटतायत परंतु फायदा उचलता येत नाही आहे. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 2 बॉल मध्ये 3 ची गरज. 2 बॉल 3 कंप्लीट चेस. टेक्निशियन टीम या. तिकडे कोणी बसू नका, तिकडे वायर आहेत त्यामुळे वायर हल्ली का मात्र लाईट जाते. प्रेक्षक तिकडे कोणी राहू नका.
गोलंदाज तयार, फलंदाज तयार. अटी तटीची मॅच बघायला गेलं तर इथून कोण जिंकणार? ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत के वक्त खडा वो सबसे बडा. विजयाचा शंखनाद करत चेंडू निघून गेलाय, बाउंड्री लाईन पार, येतोय चौकार. फुलटस बॉल हा देखील होता आणि मिस केला होता फलंदाजाने आणि मिस केला तो कीपरने. मॅच विन केलंय इथे टीम मोरेकुरण. अभिनंदन. यस, टॉस झालाय, लगेच फिल्डिंग कर सजवा कुरगाव टीम.